श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आज ग्रामीण महिलांचं सबलीकरण याविषयी वैशाली खडसे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, जी शक्ती आपल्यामधील संपूर्ण दुनियेला दिसते, पण माझ्या नजरेतून पाहिलं तर मला मात्र समर्पणच दिसते. प्रेमाचे, सेवेचे, करुणेचे, दयेचे, संरक्षणाचे आणि समर्पणाचे. कितीही असो कठीण वार, कायम राहते महिलांची साथ. कर्जदार कायम असू आपण त्या भगवंताच्या, प्रत्येक ऋणाचे प्रत्येक वेळी देता योग्य मार्ग. आभारी आहोत त्या भगवंताचे आपण प्रत्येकाच्या आयुष्यात असण्याचे. आई, बहीण, मुलगी, पत्नी, प्रेमिका, शिक्षिका, अनेक नात्यात प्रत्येक रूपात असते ती कायम तुझीच साथ. म्हणूनच राहा कायम आपल्या आयुष्यात तुम्ही सुखी फार. सखींनो, प्रत्येक भूमिका निभवताना प्रत्येक वेळेसच स्वतःला कुठेतरी मागे सारून सगळ्यांचा विचार मात्र आपण कायमच करत असतो आणि स्वतःला नेहमीच मागे टाकत असतो. प्रत्येकाला पुढेच नेत असतो. जर आपण सगळ्यांनाच पाठबळ देऊ शकतो तर मग स्वतःला का नाही, हा प्रश्न मला नेहमीच सतावत असतो. म्हणूनच आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात ग्रामीण भागातील महिलांचं सबलीकरण या विषयावर बातचीत करण्याकरता आमंत्रित केलं आहे वैशाली खडसे यांना, ज्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अकोला येथे रिसोर्स पर्सन म्हणून कार्यरत आहेत. महानगरपालिका समग्र शिक्षा अकोला, सुरुवातीला अमरावती महानगरपालिका येथे त्या कार्यरत होत्या. शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्यातही त्यांचं मोठं काम आहे. सन 2007 मध्ये घरातून महानगरपालिका अमरावती अधीनस्थ पहिली शाळा देखील त्यांनी सुरू केली होती. महिला प्रबोधिनी अमरावती सदस्य आहेत. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका यामध्ये देखील सदस्य आहेत. राज्य विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण म्हणून देखील शैक्षणिक कार्य त्यांचं सुरू असतं. दैनिक वर्तमानपत्रांमध्ये सामाजिक अंगाने लेखन, महाराष्ट्र टाइम्समध्ये स्तंभलेखन, दिवाळी अंकांमध्ये लेखन, तसेच सामाजिक क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमात विविध मंचावर व्याख्यानं देखील त्यांनी केलेली आहेत. विविध साहित्य संमेलन असो, मग त्यामध्ये विदर्भ साहित्य संमेलन, शब्द साहित्य संमेलन, अंकुर साहित्य संमेलन, अशा अनेक साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग नेहमी कायमच आपल्याला दिसून येतो. अकोला जिल्हास्तरीय नारी शक्ती सन्मान त्यांना मिळालेला आहे. तसेच समाजबंध या चळवळीशी जुळून मुलींसाठी पाळीचा या अनुषंगाने काळेचे आयोजन आणि पुस्तिका देखील त्यांनी वितरण केलं आहे. तसेच विविध कार्यक्रमांचं सूत्रसंचलनही त्या करतात. इतकंच नाही तर गरीब, कष्टाळू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य अनुषंगाने देखील त्या मदत करत असतात. चला तर आज आपण त्यांच्याशी ग्रामीण महिलांचं सबलीकरण या विषयावरती चर्चा करूयात. नमस्कार वैशाली ताई, आपलं ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. नमस्कार स्नेहल ताई. ताई, मला हा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला विचारायचा वाटेल की ग्रामीण महिला म्हटलं तर सध्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण साक्षरतेच्या प्रमाणाविषयी आपण काय सांगाल? आपण असं बोलूया याच्यावर की स्वातंत्र्यापूर्वीचा जो कालखंड आहे, ग्रामीण भागात आपला भारत वसत होता. बरोबर. आणि कुठलेही प्रमाणाची जेव्हा आपण तुलना करतो तर त्यावेळेस साक्षरतेचं प्रमाण हे नियर अबाउट 7 ते 8% असेल. बरोबर. आज जेव्हा भारतीय संविधान लागू झाल्यानंतरचं प्रमाण आणि मुलींचं शाळेत येण्याचं प्रमाण जेव्हा वाढलं, तेव्हा आजच्या रोजी महाराष्ट्राचं साक्षरताचं प्रमाण आहे 78.4. म्हणजे हे ट्रिमेंडस आहे. अच्छा. भारताच्या तुलनेत महाराष्ट्राचं प्रमाण हे थोडं जास्त आहे, कारण भारताचा ओव्हरऑल आपण जेव्हा रेशो बघतो तेव्हा तो 70.4% आहे. म्हणून महाराष्ट्र या बाबतीत अग्रेसर वाटायला लागतं आपल्याला. नक्कीच सखींनो, आपल्याला असं म्हणता येईल की आपलं कुटुंब चालवत असताना म्हणा किंवा समाजामध्ये काम करत असताना जेव्हा आपण महिला म्हणून काम करतो तेव्हा तू एक महिला आहे म्हणून प्रत्येक वेळेस तिला डावललं जातं. मग ते कुटुंबात असो, ऑफिसमध्ये असो किंवा मग सामाजिक विभागात आपण जर बघितलं तर तिथे आपल्याला त्याच पद्धतीने दिसून येतं. पण हे जे सबलीकरण आहे, हे सबलीकरण करण्यासाठी नेमकी कुठून तरी आपल्याला सुरुवात होणं गरजेचं असतं. तर ही सुरुवात करताना महिलांना धाडस कधी होत नाही. मग ते आर्थिकदृष्ट्या जरी सबलीकरण करतो म्हटलं स्वतःचं, तर ते करत असताना कुठेतरी तिला अडचण येते. आपल्याला जवळ पैसे नाही, नवरा पैसा देणार नाही, देईल की नाही देईल तिथे किंतु परंतु असतो. तर अशा अनेक अडीअडचणी तिला येतात. तर याविषयी आपण काय सांगाल? सर्वात पहिले ज्या अडचणी आहेत त्या मानवनिर्मित आहे. बरोबर.
म्हणजे एका स्त्रीसाठी केलेली चौकट ती पुरुषाला लागू होत नाही, कारण पुरुष मुक्त म्हणतायत आणि स्त्रीला प्रत्येक गोष्टीसाठी विचारणा करावी लागते. मी हे करू का? बरोबर. म्हणजे परवानगी घेणे. पण असं म्हणजे मला हे करायचंय. पुरुष कसा म्हणतो की मला हे करायचं आहे आणि याच्यासाठी मला आर्थिक पाठबळ लागेल, तुझ्या बांगड्या लागतील. बरोबर. पण जेव्हा तिला उभं राहायचं असते की मलाही माझा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तिला परवानगी घ्यावी लागते. माझ्या बांगड्या मोडू का? हो. म्हणजे स्वतःच धन असून ते ज्याला आपण स्त्रीधन म्हणतो, तेव्हा विचारणा करावी लागते आणि अशी म्हणू शकत नाही ती पुरुषासारखी मला हे करायला पैसे लागतील. तर हे येणं आवश्यक आहे. याच्यासाठी तिची मनोभूमिका ही घरातनं, कुटुंबातनं तयार व्हायला पाहिजे आणि तिच्यावर विश्वास असला पाहिजे की ज्या पद्धतीनं पुरुष करू शकतो तेवढीच ती सबळ आहे हे सर्व करायला. आणि आपण जर तसं प्रत्यक्षात बघितलं तर एखाद्या व्यवसायात पुरुषापेक्षा स्त्री नेहमी समोर जाताना आपल्याला दिसते. कारण तिचं बोलणं, इतरांना एकत्र घेऊन चालणं, ह्या गोष्टी देखील व्यवहारासाठी म्हणा किंवा आपल्या उद्योगासाठी खूप महत्वाचं ठरतं. आता उद्योग म्हटला की याच्यावरून मला एक आठवतंय, तुम्हाला जेव्हा जाहिरात द्यायची असते बरोबर, तेव्हा तुम्हाला कोण लागतं जाहिरातीसाठी? महिलाच लागतात. ती महिला लागते. तुम्हाला साधं कपडे चमकवायचं, एखादं प्रॉडक्ट दाखवायचंय, एखादं उत्पादन दाखवायचं, तेव्हा कोण लागतं? स्त्री लागते. स्त्रियांनी निर्मित केलेला एखादी गोष्ट आहे ते तयार करायला तेव्हा तुम्हाला स्त्रीचं महत्व का कळत नाही? बरोबर. तेव्हा का तिला परवानगी घ्यायची गरज पडत? म्हणजे हा विरोधाभास आहे. म्हणजे याच्यातही कसं झालं, लिंगानुसार कामाची विभागणी आणि ती जाहिरात कोणी करायची? बाई भांडे घासते, ती ऍड पण बाईच करणार. बरोबर. बाई कपडे धुणार म्हणजे बाईच ती जाहिरात करणार. ज्याला आपण म्हणतो हे पूर्ण जे समाजाचं अस्तित्व आहे ते दोघांच्या घटकावर आधारित आहे, तर दोघांचाही त्याच्यामध्ये समावेश का नाही? बरोबर. मग तिलाही तिचा एखादा व्यवसाय सुरू करताना तिने परवानगी का घ्यावी? तिनं सरळ का सांगू नये मला कौशल्य प्राप्त आहे आणि याच्यातनं मला आर्थिक स्वावलंबनच मिळणार आहे आणि ते कुटुंबाला महत्वपूर्ण असेल. बरोबर, खरंच आहे. मग याच्यासाठी कुटुंबाने तिच्या सोबत उभं असणं गरजेचं. ते महिला शहरी असो किंवा ग्रामीण असो, अडचणींना सर्वांनाच सामोरं जावं लागतं. पण आपापल्या परीने वेगवेगळ्या अडीअडचणी असतात. तर ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महिलांसोबत आपण काम केलेलं आहे, तर आपल्याला आतापर्यंत काय अनुभव आला याविषयी काय सांगाल? ग्रामीण भागातल्या महिलांना अडचणी आणि शहरी भागातल्या महिलांना अडचणी पाहिलं तर एकाच पातळीवर असतात, फक्त स्टँडर्डाइज केलं असते. हिला शेतात जायचं असते तर हिला ऑफिसमध्ये कामाला जायचं असते. बरोबर. हिला मुलं सांभाळायची असतात, हिला मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकायचं असते. बरोबर. मग या सर्वाच्या ह्याच्यात तिला पायी चालत शेतात जायचं असते, हिला टू व्हीलरनी आपल्या कामाच्या ठिकाणी जायचं असते. अडचण ही आहे की स्वयंपाक तिलाही करायचं असते, तिलाही रांधायचं असते, हिलाही रांधायचं असते. पण सपोर्ट दोन्ही ठिकाणी पुरुषाचा तिला नसतो. म्हणजे अडचणी एकच आहे, त्यांची रूपं वेगवेगळी आहे. ज्या अडचणी आहे त्या समान पातळीवर विचार केला तर सारख्या आहे आणि म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागानुसार त्या या पद्धतीनं वेगवेगळ्या दिसेल. जेव्हा आपण बघतो की सबलीकरण खूप महत्वाचं आहे, त्याच्यासोबतच शिक्षणाचा संबंध आपण कशा पद्धतीने जोडू पाहता? कारण ग्रामीण भागातील महिला ज्या आहेत ह्या आपल्याला दिसून येतात की कमी प्रमाणात शिकलेल्या आहेत. पण जर आपण विचार करतो म्हटलं तर संस्काराच्या बाबतीत ग्रामीण महिला नेहमी समोर आपल्याला दिसून येतात. तर या संदर्भात आपलं काय मत आहे? हा प्रश्न बरोबर आहे. कारण मला असं वाटते की त्या शिकलेल्या नाही आहेत पण संस्कारी आहेत असं दिसायला येतं. या शिकलेल्या आहेत तर संस्कार यांचे वेगळे आहेत. आता संस्कार हा शब्द गुळगुळीत आहे. संस्कार कशाला म्हणायचा? बरोबर. तर संस्कार शिक्षणातून येत नाही, तर ते येते आपल्या तार्किकतेतून, आपल्या स्वतःच्या अस्तित्वातून. संस्कार मानलं तर प्रत्येक गोष्टी मला करता येते. तर ग्रामीण भागाचा संस्कार शिक्षित नसतानाही तो संस्कार असा आहे की त्या ज्या रूढी परंपरा आहे त्याला धरून स्वतःचं घर चालवत असतात. तर शिक्षणाने शहरी भागातल्या महिला या रूढी परंपरेकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने बघतात की ज्या रूढी परंपरेने महिलांना आतापर्यंत या चौकटीतून बाहेर ठेवलं, या वर्तुळातून बाहेर ठेवलं, त्या परंपरा मानायच्या का? त्याच्या मागे काही तात्विकता आहे का? ते सिद्ध होणारे आहेत का? बरोबर. आजही ग्रामीण भागातल्या महिला कुंकू लावतात. जर कुंकू मोडलं तर त्या म्हणतात बाई तुझं कुंकू मोडलं ग, म्हणजे काहीतरी आपत्ती येणार तुझ्या नवऱ्यावर. तर तो एक खुळी अंधश्रद्धा होती. बरोबर.
आणि शहरी भागांनी हे स्वीकारलंय काही महिलांनी की माझ्या मागे जे सौभाग्यवतीचे जे काही लक्षणं आहे ते लावले काय नाही लावले काय, प्रेम कायम असणं. कारण पुरुष जसं डिनोट करत नाही, पुरुष जसं दाखवत नाही की माझं लग्न झालंय का म्हणून मी काहीतरी लावलेलं आहे, लेबलिंग केलं आहे, असं जसं तो दाखवत नाही, ते शहरी महिलांनी स्वीकारलं. तर ग्रामीण भाग आजही त्या महिला त्या परंपरेंना जवळ घेऊन म्हणून त्या संस्कारी वाटतात. बरोबर. ऍक्च्युली खऱ्या अर्थानं संस्काराची भाषा ही आपल्या वर्तनात असली पाहिजे. खरंच. या महिलांना मी सांगू इच्छिते की संविधानाची पायमल्ली होणार नाही. माझा जसा स्वीकार व्हावा असं मला वाटते, तर समोरच्याचाही स्वीकार व्हावा ते महत्वाचं आहे. हे शहरी भागाच्या स्त्रीला पण लागू आहे की मी व्यक्ती म्हणून मी एखाद्या कार्यालयात काम करते, स्त्री म्हणून काम करत नाही, म्हणून व्यक्ती म्हणून माझा स्वीकार करावा. पण बऱ्याचदा असं होते की अनेक गोष्टी स्त्रिया गुळगुळीत करून सांगतात की मी स्त्री आहे, तो इथे जाऊ शकणार नाही, मुलाखतीला जायची वेळ येते. नाही नाही सर, ते तुम्हीच बघा, रात्र झालेली आहे, मी इतक्या वेळेला राहणार सर, मला घरी पाहावं लागते, घरची लोक काय म्हणतात. पण या बाबतीत ग्रामीण महिला खमक्या दिसून येतात. खरंच येतात. त्या जेव्हा इथे एखाद्या बचत गटाच्या माध्यमातून शहरात येतात तर त्या सांगून येतात की वेळ होईल मला. तर काही ठिकाणी त्यांची भूमिका एकदम योग्य वाटते, तर काही ठिकाणी महिलांची भूमिका योग्य वाटते. नक्कीच ताई, खूप छान आपण सांगितलं की दोन्ही इकडे महिलांचे अडचणी म्हणा किंवा संस्कार जे आहे ते दोन्हीकडे सारखेच असतात, पण आपण किती आत्मसात करतो आणि ते किती घेणं महत्वाचं आहे हे शेवटी महिलांवरच डिपेंड असतं. बरोबर. ताई, श्रद्धा आणि अंधश्रद्धा विषयी आपण आता सांगितलं होतं, तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात श्रद्धा आणि अंधश्रद्धाचे प्रकार दिसून येतात, तर याविषयी आपण काय सांग? श्रद्धा एक वेगळी गोष्ट आहे आणि श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत होत असेल तर ते घातक आहे. खरंच आहे. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की मगाशी मी जसं बोलले की कुंकू पुसलं म्हणजे नवऱ्याला काहीतरी होईल, ही खुळी कल्पना आहे. ते कुठेतरी परंपरेतून आली की स्त्रीत्व दिसावं, ती लग्नाची दिसावी, पुरुष हा नेहमी चिरंजीव असतो. बघा पत्रिके करताना काय दिसते, त्याच्यासमोर चिरंजीव लिहिलं राहते. हे कुठून आलं? परंपरेतून. तो चिरंजीव कसा असेल? प्रत्येकाला मृत्यू आहे. ही सौभाग्यवती होते जी चिरंजीव सौ कांक्षणी, सौभाग्यवती आणि कांक्षणी. कांक्षणी म्हणजे काय? तर तिला आतापर्यंत तिची योनिशुचिता शाबूत आहे हे दर्शवणारं तो शब्दप्रयोग, आणि या पद्धतीनं आमचं पॅम्परिंग झालंय. बरोबर आहे. याला काय म्हणायचं? याला अंधश्रद्धा म्हणायची. श्रद्धाचा भाग एक वेगळा आहे, अंधश्रद्धेचा भाग वेगळा आहे. या दोन्ही एक असू शकत नाही. खरंच आहे. जर मी म्हणते की ग्रहण लागल्यानंतर मुलाचं ओठ कापत नाही तर पतच नाही, ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. कारण मला जर माझ्या पृथ्वी तलावर दिवस रात्र पाहिजे आणि त्याच्यातनं हे सृजन होते आहे, सर्व मनुष्य प्राण्याला योग्य वातावरण मिळते आहे, दिवस होते रात्र होते म्हणून आपण झोपू शकतो, उठू शकतो, तर त्याच्यामध्ये असणारा हा उपग्रहही कामाचा आहे. आणि त्याच्यामुळे इथल्या खालच्या माणसाला काय होणार? खरंच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन गोष्टी ग्रामीण भागात खूप पाळल्या जातात. श्रद्धेचा व्यापक अर्थ अंधश्रद्धा होऊ शकत नाही. तर अंधश्रद्धा ही माणसाला नेस्तनाभूत करण्याचं एक माध्यम आहे किंवा भीती दाखवण्याचं माध्यम आहे. त्यांना जर पुढे यायचं आहे, महात्मा गांधी म्हणतात की खेड्याकडे चला, कारण खेड्यात समृद्धी खरंच आहे. बरोबर. आजही शेतीचं प्रमाण तुम्हाला खेड्यात दिसते. तुम्ही आजही कोणाच्या नातेवाईकाकडे जाणार तर तुम्हाला भरभरून कधी ती विचार करणार नाही की तुरी इतक्या देऊ की तितक्या देऊ. आपल्याकडे आल्यावर आपण विचार करतो 200ची साडी घेऊ की 500ची साडी घेऊ, पण ते म्हणते वड्या घेऊन जागं बाई, शेवळ्या घेऊन जागं बाई, कारण मन मोठं आहे. म्हणून खरी समृद्धी खेड्यात आहे. पण खेड्याला समृद्ध करण्याचं काम शिक्षण करतं. आधुनिक शेतीकडे बघायचं असेल या स्त्रियांना, कारण फार पूर्वीच्या काळापासून स्त्रीनी या शेतीचा शोध लावला उत्क्रांतीच्या काळात. मग तिला माहितीये शेती आता आधुनिक पद्धतीनं कशी केली पाहिजे, कारण नापिकीचं प्रमाण, पावसाचं अवकाळी पडणं, या सर्व घटनेला आता एकच काम करू शकते, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणातून आपल्याला घ्यावं लागेल योग्य शिक्षण शेतीविषयक, म्हणजे माझ्या ह्याच्यात काय पिकं घेता येईल. नक्कीच. आता तुम्ही बोलताना सांगितलं की स्त्रीनी देखील त्या काळातही शेती केली आणि आता आधुनिक युगातही आपल्याला काही महिला अशा ज्या दिसून येतात ज्या ग्रामीण भागातून शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि विविध उत्पन्न त्या शेतीमधून घेत आहेत. आपल्या या कार्यक्रमामध्ये एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर आपण गाणं ऐकल्यापेक्षा आपण खूप सुंदर कविता देखील करता, तर या कार्यक्रमात तुमच्या कविताच ऐकूयात असं मला वाटतं. तर कुठली कविता आपण आमच्या समोर सादर करा? मला तर या ग्रामीण भागातल्या महिलांना
शिक्षणावरची एक कविता ऐकवायला आवडेल. म्हणजे तो अभंग आहे. अच्छा. मला असं वाटतं त्या अभंगाकडे माझ्या भगिनींनी बघावं की तो अभंग काय सांगतो. तर ती कविता मी सादर करते आहे. ज्ञाना विण नाही जगती लौकिक, ज्ञाना विण नाही जगती लौकिक, जगणे तार्किक शिक्षणाने. शतकास नव्या विज्ञानाची जोड, शतकास नव्या विज्ञानाची जोड, भारताची खोड अंधश्रद्धा. खरंच. भोंदू साधू संत भरती तुंबड्या, भोंदू साधू संत भरती तुंबड्या, शिक्षितही उड्या मारी तिथे. भोळ्या भाबड्यांसी दावावा आरसा, भोळ्या भाबड्यांसी दावावा आरसा, शिक्षणाचा वसा देऊन या. विज्ञानाशिवाय शक्य नसे काही, विज्ञानाशिवाय शक्य नसे काही, द्यावी तुम्ही ग्वाही जाणून या. खूप सुरेख. मी असं म्हणते की हे जे काही अभंग आहे हे आपल्या शिक्षणाला अधोरेखित करते. खरंच आहे. तर मी त्या ग्रामीण भगिनींना विनंती करते की तुमच्या घरात जी काही मुलगी आहे तिला शिक्षणाने इतकं सबळ बनवा खरंच. की कदाचित भविष्यात शासनाला सबलीकरणासाठी कुठेही एखादी कृती करण्याची, योजना आणण्याची गरज पडणार नाही. कारण ती शिक्षित होईल तर समाज शिक्षित होईल, समाज शिक्षित होईल तर राष्ट्र शिक्षित होईल. खरंच. तर ही कविता मला त्यांना समर्पित करावीशी वाटते. खूप सुंदर अभंग ताई तुम्ही सांगितलात. शिक्षण खूप महत्वाचं आहे. आता जर आपण एक विचार करतो म्हटलं, मला पण एक सुंदरशी कविता आठवली, कारण त्याच्यामधून देखील एक सुंदरसं महत्वाचं आपल्याला सांगता येईल. सकाळी सकाळी असते ती उषा, सकाळी सकाळी असते ती उषा, दिवस संपताना असते ती संध्या, झोपी जाताना असते ती निशा, झोप लागली तर असते ती सपना, जीवनात वाचावी अशी ती गीता, प्रत्येकाला असते ती भावना, सर्वांना एकत्र ठेवते ती एकता, शिक्षण घेताना मिळते ती विद्या आणि सरस्वती, नोकरी उद्योगाने मिळते ती लक्ष्मी, धनश्री, संपदा आणि समृद्धी, जीवनात गरजेची आहे ती शांती, समता, नम्रता, करुणा, ममता, माया आणि आशा, मंदिरात असते ती दर्शना, वंदना, पूजा, श्रद्धा, आरती, गायत्री, अर्चना आणि प्रार्थना, इच्छापूर्ती झाल्यावर आपल्याला मिळते ती तृप्ती, हर्षा आणि खुशी, प्रत्येकालाच करायची असते ती नेहमीच प्रगती, जीवन उजळविते ती कल्पना, म्हणून केली मीही ही रचना आणि कविता, हे वाचून तुमच्याकडे आली असेलच नक्कीच स्मिता. खरंच हे जे चेहऱ्यावरचं स्मित आहे हे स्मित, आणि जर आपण बघितलं तर सकाळपासून उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत प्रत्येक याच्यामध्ये स्त्री आहेच. आपल्याला हे असं कविता तेच सांगते की कुठेही पुरुषाचं नाव नाही आलं, आरती आली, स्त्रियांची रूपं घेऊन आलेत हे पूर्ण कविता. खरंच. म्हणजे सकाळी दिवस निघाल्यापासून उषा, निशा आणि रात्री सपना, म्हणजे सर्व याच्या स्त्री आहेत. खरंच. मग तिचा स्वीकार करायलाच लागेल ना आपल्याला. ताई, आपण जर विचार करतो म्हटलं तर महिलांनाच नुसत्या अडीअडचणी नसतात, तर आता किशोरवयीन मुलींना देखील अनेक अडीअडचणींना ग्रामीण भागामध्ये सामोरं जावं लागतं. काही भावना अशा असतात की ज्या इतर एखादी मुलगी आईशी म्हणा किंवा एखादी स्त्री मैत्रिणीशी देखील बोलू शकत नाही. पण ह्या ज्या समस्या आहेत ह्या भविष्यात ती देखील एक महिला होणार आहे, तर त्याविषयी आपण काय सांगाल, काय आपलं मत आहे? आता जेव्हा मी अमरावतीमध्ये कार्यरत होते, अलीकडे माझी बदली झालेली अकोल्याला, मी किशोरवयीन मुलींचं शिक्षण करायचे. तेव्हा ग्रामीण भागाच्या मुलींशी पण संबंध आला आणि त्याच्यानंतर बरेच प्रयत्न असे केलेत की किशोरवयीन मुलींच्या काय समस्या, मोठ्यांच्या समस्या वेगळ्या असतात, किशोरवयातल्या समस्या वेगळ्या असतात. आपण या अंगाने बघतोय शिक्षणामध्ये, म्हणजे जेव्हा तिला पाळी येते तेव्हा ती वयात येते, तर ग्रामीण भागात भीषण प्रश्न आहे की तिला आता शाळेत पाठवणं बंद होते. अच्छा. कशामुळे? तर मग ती पाळीला आली. ग्रामीण भागात आहे, मुलींना 3 दिवस पाळीला बसवतात. तर ही पाळी नसती तर विचार कर, तुझं वेगळं बसणं, शारीरिक जेव्हा तुला काही त्रास होतो तेव्हा तुला आराम मिळावा यासाठी ठीक आहे, बरोबर, पण त्यात जर तुझं शाळा सुटत असेल तर ते चुकीचं आहे. खरंच आहे. मग हे होऊ नये याच्यासाठी तिला आम्ही शिक्षित करत असतो की पाळी ही काही वेगळी नाहीये आणि ही वेगळं बसण्याची गरज नाही. जर तुझं ओटीपोट खरंच दुखत असेल, तुझी कंबर, नितम, पाय, पोटऱ्या भरून येत असेल, कारण सुरुवातीला मुलींना हा त्रास होतो आणि प्रत्येक स्त्री या त्रासातनं गेलेली आहे, तर आईनं ती समजून घ्यायला पाहिजे. पण शाळा सोडणं किंवा शाळेपासून वंचित ठेवणं हा खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण आणि ग्रामीण सबलीकरणाला पहिला अडथळा आहे. खरंच. म्हणून तिला अडथळा न करता तिला प्रेरक कसं करता येईल हे आईनं ठरवायचंय. किशोरवयीन मुलींना भक्कम करण्यासाठी समाजाची पण खूप मदत आवश्यक आहे. त्याच्यात तिचं पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते आजी असेल, आजोबा असेल, कारण
गरीब घरी ज्या मुली आमच्या शाळेत येतात एकल पालक असतात, कोणाला आई वडीलच नसतात तर आजी आजोबा सांभाळ करतात, अशा वेळेस तिचं शिक्षण सुटू शकते. तर यावेळेस तिला मानसिक आधाराची शाळेतनं गरज आहे. हे काम शिक्षक चांगल्या पद्धतीनं करू शकतात आणि त्याला आमच्यासारखे प्रशिक्षण देणारे लोकही भक्कम आधार देतात आणि ते चालू आहे. खरंच म्हणजे फक्त घरातच नव्हे तर समाजाने देखील तिला समजून घेणं महत्वाचं आहे. तिला या अडचणींना साथ देऊन तिची समजूत घालून तिच्या ज्या काही वेगवेगळे विचार तिच्या डोक्यात जे आहेत पाळी संदर्भातले ते कुठेतरी नाही गैरसमज आपल्याला तिच्या भविष्यासाठी किती सुंदर आहेत हे तिला स्वप्न म्हणा किंवा तिची सखी आहे, पाळी तिची सखी आहे, हा मुद्दा त्यांच्या मनावर कोरला गेला पाहिजे. ही काहीतरी वेगळी गावंढळ किंवा मलाच का, पुरुषाला का नाही, तर हे सृजनाचं माध्यम तुझ्याकडे, या पृथ्वीचं सृजन तुझ्या हाती दिलं, ही किती मोठी गोष्ट आहे. जसं आपण म्हणतो की स्त्री स्त्रीला जन्म देते, ती पुरुषालाही जन्म देते, एवढी मोठी घटना तुझ्या हातून घडते, ते सृजन आहे. खरंच आहे. महिला प्रत्येकच क्षेत्रामध्ये आता आपल्याला दिसून येत आहे, पण कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ती बाहेरील क्षेत्रातही काम करताना आपल्याला दिसते. तेव्हा तिची तारेवरची कसरत प्रत्येक वेळेस सुरू असते. अशा वेळेस कुटुंबांनी तिला नेमकी कशा पद्धतीने साथ द्यायला हवी असं आपल्याला वाटतं? या तारेवरच्या कसरतीसाठीच खऱ्या अर्थानं स्त्री आणि पुरुष हा भेद आपल्याला इथे मिटवणं गरजेचं आहे. कारण कधीतरी असं आठवतं का की पुरुष जेव्हा कामाला जातो तेव्हा त्याची तारेवरची कसरत होत आहे? कधीच नाही. तो उलट म्हणतो, अगं माझा टॉवेल कुठे आहे, अगं माझा शेला कुठे आहे, दुपट्टा कुठे आहे, शहरी असेल तर डब्बा कुठे आहे, डब्बा झाला का, माझा फोन कुठे आहे, माझा पेन कुठे आहे. स्त्रीला म्हणण्याची मुभा आहे का? शहरात नाहीये. तिची तारेवरची कसरत का होते? तर तिला कोणीही सपोर्ट करणारं नाही. तर घरात असं वातावरण, ही तारेवरची कसरत तेव्हाच थांबते का स्त्रीची, जेव्हा संपूर्ण घर कोणीतरी स्त्री कामावर न जाता एक व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करते आहे ही भूमिका घेऊन तिच्या सपोर्टमध्ये किंवा तिच्या सोबतीने उभं राहते. म्हणजे ती निघत असेल तर मला काय काय करता येईल तिची मदत. म्हणजे ती दोन्हीही घर आणि कामाचं ठिकाण इथे स्वतःची 100% ती स्वतः देऊ शकते. म्हणजे तिची तारेवरची कसरत संपेल. स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही करायची आहे, तर दोघांनी मिळून करायची आहे, तर तिची तारेवरची कसरत कमी होऊ शकेल. ताई, आपल्या या कार्यक्रमामध्ये दुसरं कविता ऐकण्याची वेळ झाली आहे, तर आपण आपलीच कविता ऐकूयात. कुठली कविता आता आपण आमच्या श्रोत्यांना आपण ऐकवाल? मला ऐकवायला छान वाटेल की त्याच का आम्ही बाया, ज्या पुरातन परंपरेतल्या होतो आणि पुरातन परंपरेत आणि आधुनिक स्त्रियांचा काय परिपोष आपण इथे केला आहे, कसं मी त्यांना दाखवते आहे ते या कवितेतून नक्की आपल्याला कळेल. कवितेचं शीर्षक आहे त्याच का आम्ही बाया. खरंच खुळ्या भोळ्या की समाज समजुतीच्या बळी, त्याच का आम्ही बाया. रूढींची पैजण पायी, परंपरेच्या जोखडासह भारवाही, गुलामगिरीची सारी प्रतीकं लिहून काल परवापर्यंत याच साचेबद्ध जगण्यात सिद्धता सिद्ध करणाऱ्या, त्याच का आम्ही बाया. आज शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानानं विज्ञानवादी होत परंपरागत दैववादाला तपासू पाहणाऱ्या, आज नवप्रकाशात स्वतःच्या वहिवाटा शोधणाऱ्या, त्याच का आम्ही बाया. आणि पुन्हा पुन्हा स्त्रीत्वाच्या अस्तित्वाला अभेद्य ठेवण्यासाठी पुरेसं आत्मबळ एकवटत संघर्षातून वाटा धुंडाळत माणूस म्हणून जगण्यासाठी लढणाऱ्या, त्याच का आम्ही बाया. अजूनही स्त्री, बाई, दुबळी, अबला या संबोधनांना छेद देत स्वातंत्र्याचा अर्थ शोधून सारं आकाशच कवेत घेत आपल्या पंखातलं बळ एकवटून क्षितिजे लांघणाऱ्या आणि काळाबरोबर बदलांना स्वीकारणाऱ्या, त्याच का आम्ही बाया. खूप सुरेख. लिंगभेद नाकारत व्यक्ती होण्यासाठी सक्षम होत आहोत. होय, त्याच तर आम्ही बाया. खूप सुंदर असं कविता ताई आपण म्हणून दाखवलीत की त्याच तर आम्ही बाया, त्याच आम्ही स्त्री आहोत, ज्या समाजाला आणि परंपरेपासून आता आधुनिक युगापर्यंत सगळ्यांना सामोरून येत आहोत. ताई, मला आपल्याला हे विचारायचं वाटेल की भावी भविष्यातील समस्यांना तसेच स्वतःचं सबलीकरण इतर कोणीही न करता स्वतःच करणं महत्वाचं आहे. आता तुम्ही जर म्हणाल तर शासनाच्या मार्फत विविध योजना राबवल्या जातात किंवा समाजही मोठ्या प्रमाणात आपलं सबलीकरण महिलांचं करताना दिसतात. पण मला असं म्हणावंसं वाटेल की लोकांनी आपलं सबलीकरण केल्यापेक्षा जर स्वतःचं सबलीकरण केलं तर ते जास्त योग्य आणि जास्त चांगलं ठरू शकतं. कारण जेव्हा स्त्री एखादी गोष्ट ठरवते, ठामपणे मांडते, तेव्हा ती भविष्यात आयुष्यात सगळंच काही करू शकते असं मला वाटतं. तर याविषयी आपल्याला काय वाटतं, काय सांगाल?
एकदम बरोबर होता हा प्रश्न. कोणीतरी मला सबळ करावं, यापेक्षा मीच सबळ झाले तर. आणि तुमच्यात अशी कुठली कमतरता आहे की तुम्ही सबळ होणार नाही? कोणी ठरवलं तुम्ही सबळ नाहीत? हा प्रश्न प्रत्येक स्त्रीनं स्वतःला विचारायलाच हवा. जैविक दृष्ट्या माझ्यामध्ये फरक असेल तर तो सृजनासाठी आहे. केवळ पुढे जाण्यासाठी किंवा मागे राहण्यासाठी तो फरक नाही दिलाय. पुढे दोघांनाही जाता येते. समान वाटेवर समान शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्री आपली सबलीकरण स्वतःच करू शकते. मला कुणाच्याही याच्याशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून, म्हणजे कोणी मला काही आणून दिलं आणि मग मी ते घेतलं आणि माझं तिथे हे झालं, मी तिथेच थांबली, तर ते थांबणं झालं. त्याच्यातनं तुमचा विकास होणार नाही. विकास थांबला तो संपला ही म्हण नक्कीच इथे आपल्याला लागू होऊ शकते. ताई, आपल्या या कार्यक्रमाची वेळ होते आहे, तर जाता जाता आपण आमच्या या सखींना काय आवाहन कराल? मी एकच आवाहन करेल की तुम्हाला तुमच्या क्षमता ओळखता आल्या पाहिजे. माझ्यामध्ये कुठलं कौशल्य आहे? मला शेतीविषयी चांगली माहिती आहे का? किंवा मला सौंदर्यशास्त्रातलं ज्ञान आहे का? किंवा माझी आवड जर असेल तर मी ते शिक्षण घ्यावं का? मला छानपैकी व्याख्यान देता येते तर मी सामाजिक कार्यात जाऊ का? हे स्वतःला आपल्या आत्मपरीक्षण करायचं आहे प्रत्येक स्त्रीनं. मला काय चांगलं येते आणि या समाजासाठी माझा कुठला चांगला भाग समाजाच्या उपयोगी येऊ शकतो, त्याला शिक्षणाची जोड द्या आणि स्वतःला स्वतः तयार करा, जेणेकरून समाज तुमच्यापर्यंत आला पाहिजे. तुम्ही समाजापर्यंत जायची त्यावेळेस गरज राहणार नाही. म्हणून मी एक छोटीशी कविता म्हणते की बघा तुम्हाला पटते का? परंपरेचा नुसता जाळ म्हणून माझी एक कविता आहे. भगिनींनो, तुम्हाला आवडली तर नक्की दाद द्याल. भांगेत कुंकू माथी टिळा, गळ्यात माळ पायात चाळ, परंपरेचा नुसता जाळ. भांगेत कुंकू माथी टिळा, गळ्यात माळ पायात चाळ, परंपरेचा नुसता जाळ. तिच्याच देही पावित्र्य खुणा, तिच्याच देही पावित्र्य खुणा, पूजेत पाळ मृदुंगी टाळ, परंपरेचा नुसता जाळ. शिकून झाले लग्न कर, मुलं सांभाळ, जुन्या काळाची तुटू नये नाळ, परंपरेचा नुसता जाळ. बाहेर पड नोकरी कर घाम गाळ, पण थकवा टाळ अन घर सांभाळ, परंपरेचा नुसता जाळ. स्त्रियांची वाट वळण घाट, नवता काळ जुळव नाळ, परंपरेला आता गटाळ, परंपरेला आता गटाळ. खूप सुरेख असा संदेश ताई आपण आमच्या या सखींना दिलात की परंपरेचा जो काही काळ आहे तो थोडासा कुठेतरी टाळ आणि स्वतःला कुठेतरी समोर आण. मला असं म्हणता येईल की मरता तर केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या या लढाईत उणीव कायम भासेल, जगण्याच्या या लढाईत उणीव कायम भासेल. ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, ते भरभरून आपल्याला जगता आलं पाहिजे, भरभरून जगता आलं पाहिजे. या कवितेसह मी सगळ्या सखींना हेच म्हणेल की आयुष्यात कष्ट, परंपरा, रूढी परंपरा आहेत, हे सगळं आपण करतोच आहे, पण स्वतःसाठी देखील कुठेतरी आनंद शोधण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करायला पाहिजे. ताई, आपण इथे आलात आणि ग्राम परिसर शेतशिवार या कार्यक्रमात इतकी छान माहिती आम्हाला करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. खूप धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात ग्रामीण महिलांचं सबलीकरण याविषयी वैशाली खडसे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद ऐकला. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य सुनील किनीकर यांचं, निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.